ब्रेकिंग न्यूजने वर्धा लोकसभा मतदारसंघातून आज अमर काळे शरद पवार गटाकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळी शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत। काही दिवसांपूर्वी अमर काळे यांनी काँग्रेसमधून शरद पवार गटात प्रवेश केला होता। दरम्यान वर्ध्यामध्ये रामदास तडस आणि अमर काळे यांच्यात लढत होणार आहे। वर्धा लोकसभा मतदारसंघातून आज अमर काळे शरद पवार गटाकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळी शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत। काही दिवसांपूर्वीच अमर काळे यांनी काँग्रेसमधून शरद पवार गटात प्रवेश केला होता। दरम्यान वर्ध्यामध्ये रामदास तडस आणि अमर काळे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। विदर्भातून लोकसभा निवडणुकीचा श्रीगणेश हा शरद पवार करणार आहे। विदर्भाच्या 9 जागेपैकी वर्धेची एक जागा पवार गटाला मिळाली आहे। या पवार गटाच्या जागेवर वर्धेचे माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अमर काळे मूळतः हे काँग्रेसचे होते, मात्र त्यांनी 2 दिवसापहिले राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली। अमर काळे यांच्या उमेदवारीनंतर या मतदारसंघात चुरशीची लढत होणार असल्याचं पाहिलं जातं। आपण पाहू शकतो शरद पवारांच्या दौऱ्यानिमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। याच स्वाध्याय मंदिर परिसरातून 11 वाजता अमर काळे यांच्या नामांकन रॅलीला सुरुवात होणार आहे। या नामांकन रॅलीला शरद पवार उपस्थित राहणार आहे। आपण पाहू शकतो या स्वाध्याय मंदिर परिसरात शरद पवार यांची सभा देखील होणार आहे आणि सभेची तयारी करण्यात आलेली आहे। सभेमध्ये शरद पवार नेमकं काय मार्गदर्शन करणार हे आता पाहावं लागणार आहे आणि ही सभा संपूर्ण विदर्भाकरिता लोकसभेचा श्रीगणेश केलं जाणार असल्याचं सांगितलं जातं आहे। या सभेमध्ये शरद पवार सोबत काँग्रेसचे नेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेतेसुद्धा उपस्थित राहणार आहे। सकाळी 11 वाजता ही रॅली सुरू होणार आहे आणि आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही रॅली जाणार आहे। त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। चेतन व्यास, साम टीव्ही न्यूज, वर्धा।